धन्यवाद मला बोलल्याबद्दल. आता आपण हा नकाशा बघा. आपण ज्यावेळेला नकाशाकडे बघता तर आपल्याला याच्यामध्ये इराण पण दिसतोय आणि सगळं जो आखाती देश म्हणजे ज्याला ज्याला म्हणायचं स्टेट ऑफ होर्मुझ ते दिसतं आहे. आणि आपण बघाल की त्याच्या आतल्या भागाला जो निमुळता भाग आहे तो अर्थातच स्टेट ऑफ होर्मुझ आहे. डाव्या साईडला पर्शियन गल्फ आहे, इकडे गल्फ ऑफ ओमेन आहे आणि मग पुढे अर्थातच अरबी समुद्र आणि हे आहे. आणि आपण जर बघाल तर इथे भारताचा नकाशा याच्यात नाही आहे, पण नंतर पुढे तुम्हाला दिसेल गल्फ ऑफ होर्मुझपासून भारत फक्त 400 नॉटिकल मैल दूर आहे, म्हणजे अतिशय जवळ आहे. तर त्याच्यामुळे जगातलं सर्वात मोठं भांडार एक 20% तेल जगाचं या स्टेट ऑफ होर्मुझमधून येतं आणि 50% गॅस जो आहे तो इथून येतो. आणि हा भारताच्या अतिशय जवळ असल्यामुळे आपल्याला हे अतिशय कमी किमतीमध्ये मिळतं. आपल्याला कल्पना आहे की आपले जे रिफायनरीज आहेत जामनगरला रिलायन्स आहे आणि असे अनेक आहेत ते, तर त्यांना अतिशय स्वस्त किमतीमध्ये तेल आणि कच्चं तेल मिळाल्यामुळे आपलं रिफायनिंग जे आहे हे अतिशय स्वस्त आहे. आणि याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता जे फिनिश प्रॉडक्ट्स आहेत ते आपण एक्सपोर्ट करतोय, ते पहिले करत नव्हतो. म्हणजे संधी त्यावेळेला पण होत्या, पण आपण कधी त्या वापरल्या नाही, पण आता आपण वापरतोय. आणि दुसरं आपण बघाल तर ही जी गल्फ ऑफ होर्मुझ आहे त्याच्यावरती इराण आहे आणि खालचा जो भाग आहे तिकडे आपण बघाल तर तिथे ओमान आहे, त्याचं सौदी अरेबिया आहे, इराक आहे वगैरे वगैरे. आणि या म्हणजे आणि त्याच्यावरती मग तुर्कमेनिस्तानमध्ये जाऊ दे, पण खालती आपण या येमेनच्या खालती जो समुद्र रेड सी आहे तर तिथे गल्फ ऑफ बारबेल मंडप म्हणून आहे, तर तो एक नेक्स्ट चोक पॉईंट होणार आहे. आता जो म्हणजे 3 मोठे गट ज्यांना इराण म्हणजे तयार करतो. एक आहे हमास, ज्यांना पूर्णपणे बर्बाद केलेला आहे इस्रायलनी पॅलेस्टीनमध्ये, त्यांची आता काही फारशी शक्ती राहिलेली नाही आहे. दुसरा जो गट आहे तो आहे हिजबुल्ला. वरती आपण बघाल तर आपल्याला लेबनॉन इस्रायल दिसेल, तिथे लेबनॉन दिसेल, तर तिथे हा ग्रुप खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिथे इराणचा ऑफेन्सिव्ह सुरू आहे. त्यांनी पण त्यांची फायटिंग केपेबिलिटी भरपूर आहे. आणि तिसरा जो ग्रुप आहे तो अर्थात येमेनमध्ये आहे, त्यांचं नाव आहे हुथीज, HOUTHI. आणि हे या गटाचा वापर ही जी बारबेलची जी म्हणजे खालची जी समुद्रधुनी आहे हॉर्न ऑफ सोमालिया आणि वरती येमेन मधली, तर तिथे तो मार्ग ते बंद करायचा प्रयत्न करतायत. आणि तसं झालं तर एशियाचा जो व्यापार होतो युरोपला, आपण बघाल की तिथून पुढे आहे सुएझ कॅनॉल आणि तिथून आपण जातो सरळ मेडिटेरियन समुद्रामध्ये आणि पूर्ण युरोप आणि नॉर्थ अमेरिका त्याच्याशी पुढे आपला व्यापार हा होतो. तर हा रस्ता जर बंद झाला तर आपल्याला करावं काय लागेल, तर हा जो पूर्ण आफ्रिका आहे, सोमालिया आपल्याला दिसतेच्या खालती आफ्रिका आहे आणि आफ्रिकेच्या खालचा जो सर्वात देश आहे त्याला साऊथ आफ्रिका किंवा त्याला केप ऑफ गुड होप म्हटलं जातं, तर तिथून तो व्यापार करावा लागेल. तसं झालं तर तुमचं अंतर 30 ते 40% वाढतं आणि किंमतसुद्धा 30 ते 40% वाढते. याचा अर्थ तुम्हाला हे अतिशय महागडं होतं. तर आता ही जी खिंडीची लढाई म्हणजे स्ट्रेट म्हणजे खिंडच त्याला म्हणता येईल की एक निमुळता भाग की जिथे आपल्याला थांबवता येतं. आणि लक्षात असावं इथे आपल्याला 1 मिनिटं फक्त जो समुद्राचा कायदा आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे. समुद्राचा जो कायदा आहे त्याला UNCLOS असं म्हटलं जातं, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज, म्हणजे एक समुद्राकरता कायदा आहे. आणि एक IMO म्हणून ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, त्यांनी हा कायदा तयार केलेला आहे आणि अपेक्षित आहे की सगळ्या जगाने हे कायदे फॉलो करावे, कारण हे जगाच्या भल्या करताय. आणि हा कायदा थोडक्यात काय आहे तर तुमची जी किनारपट्टी आहे समुद्राची किनारपट्टी, त्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र असतो तो तुमचा समुद्र असतो, त्याला टेरिटोरियल वॉटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे जो भारताचा कायदा भारताच्या समुद्रामध्ये लागू होईल, तिथे जर कुठला परदेशी जहाज आलं, काही गडबड झाली तर कायदा कुठला लागू होईल, CRPC किंवा IPC किंवा ज्याला आता भारतीय न्याय संस्था असं काहीतरी म्हटलं जातं, तर ते लागू जाईल. परंतु 12 नॉटिकल माईलच्या पुढे जो आहे तिथे तुमचा कायदा लागू होत नाही. समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. आणि या समुद्रामध्ये जे काही तुम्हाला मिळेल, म्हणजे तेल असो की गॅस असो की मासे असो की रेअर मिनरल्स असो, तर ते त्या देशाचं असतं ज्याची ती एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असते. आणि 350 नॉटिकल माईलपर्यंत त्याला एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं. तिथे पण जनरली तेच
कायदा लागू आहे. म्हणजे तिथे बाकीच्या देशाची जहाजंही येऊ शकतात आणि ती फ्रीमध्ये, म्हणजे बाकीचा जो समुद्र आहे हा सगळ्या जगाचा समुद्र आहे आणि तिथे कोणीही फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन नावाचा जो प्रकार आहे तो तिथे लागू आहे. तर तुम्हाला मी एवढा कायदा सांगण्याचा प्रयत्न का केला, हा काही कायद्याचा क्लास नाही आहे, परंतु हे जे गल्फ ऑफ हॉर्मुझ आहे त्याची 23 नॉटिकल माईल त्याची रुंदी आहे, 23. तर ते आता म्हणजे 12 आणि 12 24 तर कमीत कमी पाहिजे ना. एका साईडला वरती इराण आहे आणि एका साईडला खालती येमेन किंवा UAE वगैरे आहे, ते होत नाहीये. तर म्हणून मग त्याला मधला कायदा असतो की मध्यभाग निवडला जातो. मध्यभागाचा वरचा भाग तुमचा, खालचा भाग दुसऱ्या देशाचा. तर म्हणजे हे सगळे जर खरं म्हटलं तर गल्फ ऑफ हॉर्मुझवरती इराण काही म्हणजे बोटींना थांबवू शकत नाही. गरज पडली तर आपण तो दुसरा जो भाग आहे खालचा, जो UAEचा भाग आहे किंवा जो येमेनचा भाग आहे तिथनं जाऊ शकतो. पण ते दादागिरी करून तिथं तुम्हाला जाऊ देत नाहीत, तुम्हाला म्हणजे कुणाला जाऊ देत नाही आणि तिथे ते खंडणी वसूल करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे जे इकॉनॉमिक डिस्रप्शन झालेलं आहे त्याच्याविषयी आपण बोलू. तर हा एक नकाशा फक्त आपण बघून घ्या की हा नकाशा नेमका कसा आहे, याच्यामुळे तुम्हाला याचं जे जॉग्राफिकल लोकेशन वगैरे आहे ते कळेल. आणि जसं म्हटलं होतं की इराणचं जे युद्ध आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करीन. माझं हे जे म्हणजे आजचं जे बोलणं आहे हे मी 3 मोठ्या भागात त्याला वाटीन. एक तर सर्वात पहिले की हे जे लढाई सुरू झाली इराणची, अमेरिकेशी आणि इस्रायलची 28 फेब्रुवारीला ते सुरू झाली. तर त्या लढाईची सध्याची परिस्थिती काय आहे, आज 7 तारीख आहे. दुसरं, हे जे इराण अमेरिका जे वॉर आहे त्याची इकॉनॉमिक किंवा मिलिटरी कॉस्ट काय आहे, तर ती कॉस्ट कोणाकरता, अमेरिकेकरता, इस्रायलकरता, जगाकरता आणि जास्त महत्त्वाचं भारताकरता. कारण अमेरिकेला काय झालं ते आपल्याला काय करायचं, त्याकरता डोनाल्ड ट्रम्प काय झालं, जे करायचं ते करू दे, पण भारताकरता काय आहे याच्यावरती आपला विचार पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध काहीतरी आपले काउंटर मेजर्स जे आहेत ते तयार पाहिजे. आणि तिसरं, एनर्जी म्हणजे ज्याला म्हणायचं ऊर्जा, हा एक सुरक्षेचा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आणि आता आपली एनर्जी सिक्युरिटी ही सध्या धोक्यात आलेली आहे. कारण आपली 85% जी ट्रान्सपोर्टेशन एनर्जी आहे, बेसिकली पेट्रोल डिझेल की जे क्रूड ऑइल रिफाईन करून ती आणली जाते, ही आपण ती बाहेरनं घेतो. आपलं फक्त 15% तेल जे आहे देशाच्या आत सुरू होतं, बॉम्बे हाय असो की बारमेरचं डेझर्ट असो वगैरे, बाकी 85% तिकडनं येतं. तर त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या एनर्जीवरती अवलंबून राहावं लागतं. तर एनर्जीमुळे प्रॉब्लेम कसे वाढलेले आहेत आणि त्याकरता सरकार काय करतंय, PNG पाईप नॅचरल गॅस, LPG लिक्विड पेट्रोल गॅस, मग इंडक्शन कॉईल, मग बायो हे म्हणजे इथेनॉल वगैरे. यावेळेला थोडी साखर कमी होणार आहे बरं का, पहिलेच सांगून ठेवतो तुम्हाला. साखरेतला काही भाग आता इथेनॉल ब्लेंडिंग करता पेट्रोलकडे घेऊन जाणार आहेत गडकरी साहेब. तर म्हणून जरा साखर पहिलेच विकत घेऊन ठेवा किंवा खाऊ नका, जे तुम्हाला शक्य असेल ते. तर म्हणजे काही टेम्पररी मेजर्स हे देशाच्या लेवलला घेतले जात आहेत आणि जे आपल्याकडे जे संकट आहे एनर्जी सिक्युरिटीचं, त्याला 2 लेवलला त्याला म्हणजे 2 लेवलला ते डील केलं जात आहे. एक तर काही त्याला म्हणायचं की इमिजिएट मेजर्स की जे आपल्याला आत्ताच्या क्षणाला तेलाचं संकट कमी करण्याकरता आपण करायला काय पाहिजे. तर करायला काय पाहिजे, ही स्लाईड मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे, कारण ती स्लाईड बायकांकरता आहे, गॅस कसा वाचवायचा. आणि माझ्या बायकोने मला सांगितलं की स्लाईड अजिबात दाखवायची नाही. दाखवायची असेल तर म्हणजे त्यात कसं असतं की जर तुम्ही घरी जर गॅस नीट वापरला तर तुम्ही 30% गॅस हा वाचवू शकता. जे तुमचं भांडं आहे ते जास्त ब्रॉड बॉटमचं पाहिजे. पहिले सामानाचं जे स्वयंपाकाचं सामान आहे ते पहिले एकत्र करायचं, असं नाही की पहिले गॅस ऑन करून ठेवायचा आणि मग कांदे बटाटे भागायला सुरुवात करायची. मी तसं कोणी करतं असं वाटत नाही, परंतु असं कोणी करत असेल तर. आणि म्हणजे फक्त जस्ट इन टाईम ते सुरू करायचं. आणि एकदा पाणी बॉईल व्हायला लागलं की त्याच्यामध्ये लेटंट हीट नावाचा प्रकार असतो, त्याच्याविषयी जास्त बोलायची गरज नाही. त्याकरता फिजिक्सची थोडीशी माहिती पाहिजे. पण गॅस कमी जरी झाला तरी पण ते म्हणजे तरी ते चालू राहतं. असे काही गोष्टी. आणि गॅसची जर फ्लेम जर भांड्याच्या बाहेर येत असेल तर ती फ्लेम वाया जाते आहे. आणि PNGची आणि LPGची कॅलरिफिक व्हॅल्यू ही वेगवेगळी आहे. तर ज्या स्पीडने तुम्ही LPG वापरायचा त्या स्पीडने PNG कृपया वापरू नका. याचं कारण नॉर्मल पेट्रोलच्या ऐवजी तुम्ही जर जास्त हाय क्वालिटी पेट्रोल घेतलं तर त्यात कसं वागायला पाहिजे हा काय आजचा विषय नाही आहे माझा, परंतु थोडंसं त्यात
म्हणजे वेगळं व्हायला पाहिजे की त्याचे थोडेसे त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे थोडी वेगळी आहे. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ हिटिंग जी आहे ती वेगळी आहे. तर त्याच्याविषयी आपण सर्वात शेवटी बोलू ॲडवाईस दिल्याप्रमाणे की आपण रोजच्या जीवनात काय करू शकतो. हे जे तेल संकट आपल्या समोर आहे त्याच्याकरता, कारण हे अजून पुष्कळ दिवस राहणार आहे अशा प्रकारचा अंदाज हा पुढे गेला जातोय. तर एनर्जी सिक्युरिटीच्या विषयावरती आपण नक्कीच पुष्कळसं बोलू. तर आज ही जे इराण अमेरिका युद्ध आहे काय, आता ही जी स्लाईड वाचायची म्हटलं तर मला स्लाईडविषयी माझा स्वतःचा विशेष खूप अभिमान वाटतो की मी अशी स्लाईड तयार करू शकलो. पण मला खात्री आहे की तुम्ही ते वाचू शकणार नाही, कारण ती फॉन्ट साईज अशी आहे की ती दिसतच नाही. ती म्हणजे तर दिसायला छान दिसते, परंतु जर वाचायचं असेल तर तुम्हाला पहिले डोळा फोकस करावा लागेल किंवा फोटो घेऊन नंतर फोटो एनलार्ज करून ते बघावं लागेल. थोडंसं माझं टेक्निकल नॉलेज कमी पडलं त्याकरता माफ करा. पण थोडक्यात याचा अर्थ असा आहे की 28 तारखेला हे युद्ध सुरू झालं आणि जे डावपेच वापरले अमेरिकेने ते काय होते, तर त्यांना असं वाटत होतं की जर तुम्ही इराणचं जर नेतृत्व जर मारलं तर तुम्ही त्यांची जी लढण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल. नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे राजकीय नेतृत्व, नेतृत्व म्हणजे मिलिटरी नेतृत्व म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सचं नेतृत्व, नेतृत्व म्हणजे त्याचे जे अणु सायंटिस्ट होते त्यांचं नेतृत्व, नेतृत्व म्हणजे त्यांची जी इंडस्ट्री आहे खास तर एनर्जी इंडस्ट्री म्हणजे त्याला म्हणायचं की रिफायनरीज वगैरे त्यांचं नेतृत्व. तर त्यांना नेतृत्वाला जर मारलं तर पुढचा जो येईल त्याची कॅपॅसिटी कमी होईल. 150-200 लोक मारले आणि टॉप माणसं मारली तरी पण त्यांची जी एफिशियन्सी आहे ज्या पद्धतीने कमी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. म्हणजे याच्याकरता तुम्हाला म्हणजे इराणला माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे, म्हणून त्यांनी पहिल्या फळीचं नेतृत्व जर मारलं गेलं तर दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व, चौथ्या फळीचं नेतृत्व. म्हणजे तुम्हाला आठवण येते की ज्यावेळेला राजाराम महाराज नव्हते तिथे आणि त्यावेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला आणि प्रत्येकानेच हातात तलवार घेतली आणि जे युद्ध घेतलं तानाजी जाधव काय संताजी घोरपडे काय, ती लढाई अतिशय डिस्पर्स्ड अशी लढाई होती. त्याच्यामध्ये अशी एक सेंट्रल फिगर जसे शिवाजी महाराज वगैरे तशी नव्हती. आता मराठाचा इतिहास मी इथे सांगायला पाहिजे काही गरज नाही आहे. इथे मला सगळे पांढरे की जास्त दिसत आहेत माझ्यापेक्षा, तर त्याच्यामुळे तो अनुभव आपल्याला माहीत असेलच पाहिजे. पण ती डिस्पर्सल लढाई होती ती. तर तशा प्रकारची लढाई आता इराण हे लढतो आहे आणि एका ठिकाणी युद्ध लढण्याच्या ऐवजी जे 31 त्यांची जे वेगवेगळे प्रांत आहेत तिथे लढाई लढली जाते. तर तो एक भाग झाला. दुसरं, लढाई लढण्याकरता 3-4 गोष्टी लागतात. एक तर नेतृत्व, तर तिसऱ्या फळीचं चौथ्या फळीचं नेतृत्व काम करतंय. दुसरं आहे शस्त्र. त्यांनी शस्त्र वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉक करून ठेवली. एकाच ठिकाणी ठेवली ती बर्बाद झाली तर करणार काय, तर त्यांनी 100 ठिकाणी स्टॉक करून ठेवली तर कमी पडत नाही आहेत. तिसरं असतं ॲम्युनिशन. ॲम्युनिशन ही अतिशय महत्त्वाची असते. सध्या गेले 2-3 दिवस लोकांचा अतिशय खास तर टी व्ही चॅनलला खूप वाईट वाटते, कारण डोनाल्ड ट्रम्प नुसती स्टेटमेंटच देतोय या फारसं फायरिंग करत नाही आहे, कारण त्यांची ॲम्युनिशन संपलेली आहे. म्हणजे एकदा विचारलं की युद्ध केव्हा थांबेल, तर सिंपल उत्तर आहे शस्त्र, म्हणजे त्यांची ॲम्युनिशन संपली की थांबणार होते. किती त्यांच्याकडे शेवटी मिसाईल्स असतात, 3,000-4,000 जास्त काय आहेत, ड्रोन्स किती असतील, 10,000 15,000. ती एकदा गेलं की संपलं, तर नवीन तुम्हाला तयार करावंच लागेल ना. आणि अमेरिकेला अतिशय महागडी युद्ध लढण्याची सवय आहे. त्याच्याविषयी मी नंतर एक सेपरेटच बोलणार आहे. ते कसं एअरक्राफ्ट कॅरियर नावाचा तो प्रकार आहे, अत्यंत पांढरा हत्ती, त्याच्याविषयी नंतर बोलेन. तर त्यांनी शस्त्र हे करून ठेवलेली आहे. त्यांनी आत खालती टनलिंग केलेलं आहे. आपल्याला जर आठवत असेल की हमासच्या युद्धामध्ये इस्रायल की जो एक अतिशय पॉवरफुल असा देश आहे, अतिशय चांगलं असं त्यांचं म्हणजे इंटेलिजन्स आहे, त्यांना ते टनेल्स बर्बाद करण्याकरता महिने लागले आणि त्यांनी ग्राउंड ऑफेन्सिव्ह लॉन्च केला होता. आणि तो जो भाग जो आहे याचा हमासचा किंवा पॅलेस्टिनचा, ते एक प्लेन डेझर्ट आहे, म्हणजे एक वाळवंट आहे ते. तर त्याच्यामध्ये टनलिंग करणं हे फार सोपं आहे. आणि हा जो भाग आहे तसं आपण मगाशी म्हटलं होतं इथे पुष्कळसे माउंटन्स आहेत, अशा ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी टनलिंग त्यांनी जे केवढं केलेलं आहे याची कोणालाही कल्पना नाही. आपण नुसते म्हणजे ते एक इसापनीतीमधली गोष्ट आहे की 4 आंधळी माणसं आणि हत्ती, जशाप्रमाणे आपण बघतो तशाप्रमाणे त्याला आपल्याला वाटतं. ते कोणी म्हणते की 70% नुकसान झालं इस्रायलचं, 80% झालं, 85% झालंय. हे केवळ अंदाज आहे, हे फक्त आकाशातनं बघितलेले अंदाज आहे, याचं जमिनीवरती कुठलंही व्हेरिफिकेशन नाही. तर त्याच्यामुळे प्रत्येक हल्ला, अमेरिकेचा हल्ला झाल्यानंतर इराण प्रतिहल्ले करतं आहे
बाकीच्या ठिकाणी करणं ठीक आहे, म्हणजे समजा आखाती देश वगैरे, परंतु जर ते इस्रायलवरती हल्ला करून त्यांची जी आयर्न डोम सारखी जी सिस्टीम आहे त्याच्यामधनं जर त्यांना 5 to 10% पेनिट्रेट करून जर आज जाता येत असेल तर त्यांचं कौतुक त्याकरता करायलाच पाहिजे. पण त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी मी जास्त कौतुक करीन चीनी लोकांचं, की या सगळ्या जी इराणची जी क्षेपणास्त्र आहे त्यांचं सॅटेलाइट गायडन्स हे चीन करत आहे. सिंपल गोष्ट असते, अमेरिका इथे अडकलेला आहे तर त्याचा फायदा कोण घेणार? अर्थातच रशिया आणि चीन. रशियाकडे सध्या ताकद कमी आहे, याचं मुख्य कारण काय की त्यांचं ते युक्रेन युद्धात अडकलेले आहेत. थोडंफार ते करतायत, पण जास्त जे करते ते चीन. तर चीनला एका ठिकाणी खूप अपयश आलेलं आहे आणि एका ठिकाणी खूप यश मिळालेलं आहे. अपयश असं की त्यांनी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी आहे इराणच्या नेतृत्वाचं रक्षण करण्याकरता ती पुरवली होती, ती पूर्णपणे फेल झाली आणि सगळं नेतृत्व वाईप आऊट झालं. तर ते फेल्युअर आहे चीनी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमचं. माझं ऑपरेशन सिंदूर या विषयावरती पुस्तकच आहे, त्याच्यात पण हेच झालेलं होतं की त्यांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती ती पाकिस्तानचं रक्षण करू शकली नाही भारतीय मिसाईलच्या विरोधात किंवा भारतीय सरफेस टू एअर मिसाईलच्या विरोधामध्ये. तर नेमकं तेच इथे होतं आहे. परंतु जिथे त्यांना यश मिळालं आहे ते म्हणजे सॅटेलाइट नॅव्हिगेशन, की त्यांची जी वेपन्स आहेत इराणची ती अतिशय स्मार्ट बनलेली आहेत. आणि तर आता इराणचे लोक लढतायत हा त्याच्यातला चांगला भाग आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ते शस्त्र कुठली वापरतात, तर 2 किंवा 3 मोठ्या प्रकारची शस्त्र वापरली जात आहेत इराणकडनं. खास तर इराण वापरत आहे मिसाईल्स, इराण वापरत आहे ड्रोन्स. ड्रोन्स काय आपल्याला कल्पना असेलच, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स असतात, लहान ड्रोनपासून ते मोठे ड्रोन वगैरे असतात ते. आणि मिसाईल्सविषयी बोलायचं म्हटलं तर काशीनाथजी देवधर इथे बसलेले आहेत, त्याचे सेपरेटच लेक्चर ठेवू शकतो तिथे. परंतु इथे 3 प्रकारचे मिसाईल्स तुम्हाला सांगता येतील, की एक तर आहे क्रूज मिसाईल्स, की जे ग्राउंड हगिंग मिसाईल्स असतात, म्हणजे ते खूप खालनं जातात आणि रडारला ते डिटेक्ट करता येत नाही. दुसरं असतात हायपरसॉनिक मिसाईल, म्हणजे ते बाहेर जातं, आपल्या स्पेसच्या बाहेर जातं आणि जिथे टार्गेट असेल तिथे नेमक्या तिथेच ते एंट्री करतं. तर त्याच्यामुळे त्याला डिटेक्ट करणं हे फार अतिशय डिफिकल्ट असतं. आणि तिसरे मग इतर प्रकारचे मिसाईल जे डिटेक्ट करणं कम्पॅरेटिव्हली इझियर असतं. तर हे जे मिसाईल्स मोठ्या प्रमाणात हे वापरत आहे इराण, आणि ड्रोन्स जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरत आहे. आणि युद्धभूमीची जी लढाई चाललेली याच्यामध्ये अक्षरशः क्रांती झालेली आहे. आता म्हणजे इमॅजिन करा की आता एअरफोर्स हा पांढरा हत्ती झालेला आहे, एअरक्राफ्ट कॅरियर्स हा पांढरा हत्ती झालेला आहे. प्रचंड मोठ्या किमती करून जे म्हणजे लढाया केल्या जात आहेत त्याचा फारसा परिणाम होत नाही. अमेरिकेने काय केलं तर तुम्ही हा नकाशा बघितला तर त्यांनी म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर्स 2 ठिकाणी आणले. एक तर गल्फ ऑफ हॉर्मुझच्या थोडं बाहेर ओमान वगैरे तिथे, आणि दुसरा अरेबियन समुद्रामध्ये, आणि दुसरं हे जे लाल समुद्र आहे तिथे. तर त्याचा वापर कशाला केला जातो आहे, तर तो एक तरंगता विमानतळ आहे जिथनं विमानं टेक ऑफ घेत आहेत. अरे इतक्या लांबून विमानं कशाला आणताय? एक एअरक्राफ्ट कॅरियर जर चालवायची म्हटली तर त्याचा खर्च प्रचंड होतो. किती येतो याच्यावरती तुम्हाला मी सेपरेट प्रेझेंटेशनच दाखवी. त्याच्याऐवजी जे जवळचे जे बेसेस होते आखाती देशामध्ये, मग ते ओमानमध्ये असतील किंवा बहारीनमध्ये असतील किंवा सौदी अरेबिया असतील, तिथून जायला पाहिजे. पण अमेरिकन्सना स्टाईल मारायला आवडतं. एवढं मोठं आमच्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहे तर ते जर वापरलं नाही तर कशा करता? पण एअरक्राफ्ट कॅरियरला चालवायचा इतका भयंकर खर्च होतो. आणि एक असं पण म्हटलं जातं की एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये लाईफ हे टफ असतं, म्हणजे खलाशांविषयी बोलतोय मी. तर त्यांना आता इतका त्रास होतोय, ते इतके दमलेले आहेत की त्यांनी स्वतःहून आपल्या एअरक्राफ्ट कॅरियरवरती आग लावली, आणि आग लागल्यामुळे अमेरिकेचं एअरक्राफ्ट कॅरियर आता रिपेअर करता एका देशाकडे गेलं. ही आग त्यांच्या सेलर्सनी लावलेली आहे, कारण ते दमलेले आहेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी म्हणजे आपल्या सोशल मीडियावरती फिरतायत. आग लावली गेली, ती ॲक्सिडेंटमुळे झाली की चुकून झाली हा प्रश्न डिबेट होऊ शकतो. पण आग लागली ही गोष्ट खरी आहे, ती बोट निकामी झाली ही गोष्ट खरी आहे, आणि ती रिपेअर करता गेली हे पण खरं आहे. आता कोणी लावली ते तुम्ही शोधा, झाला ते तो मॅटर ऑफ डिस्कशन डिबेट असू शकेल. तर एअरक्राफ्ट कॅरियर हे एक मोठं हत्ती आहे, त्याच्याविषयी आपण नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. आता अमेरिका आणि इस्रायल नेमकं काय करत आहे, तर अमेरिका त्यांचे एअरक्राफ्ट वापरून मोठ्या प्रमाणामध्ये हवेतनं मिसाईल्स फायर करत आहेत. आता मिसाईल समजा टॉमाहॉक वगैरे हजार कोटी रुपये याची किंमत आहे हो. आणि मिसाईल हे अतिशय पॉवरफुल असतं. हे सगळे PGMs आहेत. PGMचा अर्थ प्रिसिजन गायडेड ॲम्युनिशन, म्हणजे जिथे नेम धरला जातो, जिथे त्याला कोऑर्डिनेट्स मिळतात तिथे ते पोहोचणार असते, त्यात काही डाऊट नाही आहे. अनलेस विथ इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर तुम्ही त्याचा रस्ता बदललेला, तर तुम्ही कधी जेम्स बॉन्डच्या जुन्या मूव्हीज बघितल्या असतील
ज्यांनी खास लोकांना म्हणजे जुन्या काळात की जेम्स बॉन्ड काय करायचा, ते शत्रूंनी फायर केलेलं मिसाईल असायचं आणि तो काहीतरी मध्ये स्क्रूड्रायव्हरने काहीतरी मागे पुढे करून टाकायचा आणि ते मिसाईल उलटं कुठे जातं, शत्रूकडेच. तर तसा प्रकार झाला ती गोष्ट वेगळी. त्याकरता तुमच्याकडे ECM म्हणजे इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स किंवा ECCM हे पॉवरफुल लागतात आणि तसे प्रकार आहेत ते. पण तो एक लढाईचा एक वेगळाच भाग झाला. तर तशा प्रकारे ही लढाई जी म्हणजे मिसाईल्स हे फायर करतात. आता मिसाईल फायर केले, नुकसान झालं, पण नेमकं नुकसान किती झालं? बिल्डिंगमध्ये ते मिसाईल गेलं, ते पडलं, तिथे ते बिल्डिंग कोलॅप्स झाली, पण त्याच्या आत कोणी असलं तर त्याचा काय फायदा आहे ना? जर त्याच्या आतली माणसं जर पहिलेच चालली गेली असतील तर काही त्याचा फायदा आहे का? तर जे ग्राउंड कन्फर्मेशन पाहिजे ते काही नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांची जी आकडेवारी आहे की आम्ही इतकं 70% मारलं, 80% मारलं, हे दिस इज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे अजून सांगता येत नाही. पण कॅपॅसिटी ऑफ इराण टू स्टील फाईट इज कन्सिडरेबल हे आपल्याला कळायला पाहिजे. अर्थात त्याची इंटेन्सिटी खूप कमी झालेली आहे. पहिले 100-150 मिसाईल ते रोज फायर करायचे, आता 25-30च करतात, कारण मिसाईल्सच कमी आहेत, पण करतायत ते आणि पेनिट्रेट सुद्धा करतायत. आणि खास तर इस्रायलला जर तुम्ही पेनिट्रेट करू शकला तर तुमचं कौतुकच करायला पाहिजे, याच्यात काय डाऊट नाही आहे. तर अमेरिका मोठ्या प्रमाणात त्यांचं एअरफोर्स वापरत आहे आणि काल त्यांचं ते एक विमान पडलं. म्हणजे अमेरिकेने आता जी एअर पॉवर या युद्धाची लूज केलेली आहे, जवळजवळ 25हून जास्त विमानं, ज्याच्यामध्ये ड्रोन्स आहेत, ज्याच्यामध्ये F-35 सारखी मॉडर्न विमान आहेत वगैरे, आणि 100 म्हणजे $1,000,000 वगैरे अशा किमतीची ती विमानं, त्याचं अवाक तवाचं विमान आहे जे बेसिकली सर्व्हेलन्स करणारं विमान असतं. तर त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, याच्यात काय डाऊट नाही. एक्झॅक्ट खर्च नंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणजे ही जी लढाई आहे अशा प्रकारे ही सुरू आहे. आणि आता नेमकं काय होणार? ज्यावेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला विचारलं जातं की युद्धाचा तुमचा एम काय होता? तर याचा तो एम होता तो यांचा, तुम्हाला याच्यात जर वाचता आलं तर वाचा तुम्ही. त्यांना रिजिम चेंज करायचं होतं, त्यांना त्यांची जी न्यूक्लिअर वेपन्स होते ती त्यांना डिस्ट्रॉय करायचे होते. परंतु अजूनसुद्धा 400 किलोग्रामचं जे एनरिच्ड युरेनियम आहे ते अमेरिकेला मिळालेलं नाही आहे. त्यांची जी फायटिंगची क्षमता आहे ती कमी करायची होती, ती पण कमी झालेली नाही आहे. म्हणजे काय झालं काय नाही झालं. पण आता डोनाल्ड ट्रम्प, आता आजकाल त्यांनी वेगळी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एक अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे आता हे अंडरस्टेटमेंट झालं. परंतु याच्यामध्ये मला एक सांगायला पाहिजे की म्हणजे आपली जी अकॅडमिक कम्युनिटी आहे, म्हणजे इथे पण कोणतरी नक्की असते, जशी मला खात्री आहे मी कोणती प्रोफेसर्स वगैरे इथे असतील तर आपण सिलेबसमध्ये अनेक जुन्या गोष्टी शिकतो की नॉन अलाइन्ड मीट आणि कोल्ड वॉर आणि हे वॉर आणि ते वॉर. अहो त्याच्यात डोनाल्ड ट्रम्पला याच्याविषयी काही माहिती नाही आहे. त्याची पॉलिसी एकच, मी म्हणेल ती पूर्व दिशा. ठीक आहे. आपलं पाकिस्तान जे प्रेसिडेंट आहेत याचे काय म्हणतात त्याला, चीनचे, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आमच्या पुणे युनिव्हर्सिटीचे पुस्तकं वाचलेली आहेत की कशा प्रकारे पॉलिसीज करायला पाहिजे फॉरेन पॉलिसीवर? त्याची पॉलिसी एक, जिसका डंडा उसका भयसा, काय काय असतं ते. ठीक आहे. आता पुटिन जी पॉलिसी फॉलो करतो त्यांनी युनिव्हर्सिटीची पुस्तकं वाचली आमच्या की कसं जिओ पॉलिटिकल कसं पुढे जातं वगैरे. काही कोणाचा काही संबंध नाही. आणि सगळे 4-5 जे अतिशय मोठे पॉवरफुल लोक आहेत जी वर्ल्डची हिस्ट्री रिराईट करतायत, त्यांचा पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसशी काही संबंध नाही. तर मी म्हणजे सांगायचा प्रयत्न असा करतो की आपलं जी सिलेबस आहे ही आपण अप टू डेट करायला पाहिजे. हो, डोनाल्ड ट्रम्प कसा वागतो आणि डोनाल्ड ट्रम्पशी कसं वागायला पाहिजे हा अभ्यासाचा विषय असायला पाहिजे. विचित्र माणूस आहे, पण आहे तो, अजून 30 वर्ष राहणार आहे. शी जिनपिंग कसा वागतो आणि त्याच्याशी कसं वागायला पाहिजे, म्हणजे आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता हे तुम्ही शिकायला पाहिजे. पुटिनशी कसं वागायला पाहिजे, किती नमायचं किती नाही नमायचं वगैरे. आणि तसंच मग इस्रायल असो की इतर देश असो, कारण हे प्रचंड वेगाने हे सगळे एक्सेंट्रिक लोक आहेत किंवा स्ट्रॉंग विल्ड लोक आहेत, त्यांच्या पद्धतीने ते आपल्या देशाचं रक्षण करत असतात वगैरे वगैरे. तर हे असे थिओरिटिकल गोष्टींनी जमणार नाही. आपण आपलं सिलेबस जे आहे, खास तर जे सध्या जे प्रेझेंट ज्या विषयावरती काम करतात ते अतिशय वेगाने बदली व्हायला पाहिजे, नाहीतर तुम्ही जुनाट गोष्टी शिकत राहाल. तर अमेरिका आता सध्या प्रयत्न असं सांगतं आहे की आता मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट दिलं की आता जे सध्या जे तिथे जी रिजिम आलेली आहे ती चांगली आहे, ते चांगलं वागायला लागले. त्यांचं म्हणणं की आम्ही त्यांना नीट शिकवल्यामुळे ते चांगलं वागतात. म्हणजे ते एक
कारण ज्याला मागतायत की हे जे सध्या लोक बऱ्यापैकी आहेत रे, आपण थोडं त्याच्याशी वाटाघाटी करू शकतो. आणि दुसरं, त्याने एक नवीन स्टेटमेंट दिलं की आम्ही जे त्यांच्याविरुद्ध जे निर्बंध लाभलेले होते, तर त्याच्यामुळे बहुतेक सगळं त्यांचं जे बॉम्ब वगैरे होते ते आता सगळं खराब झाले. तो आता ते काही नाहीत फारसे, तर म्हणून ते बॉम्ब नावाचा प्रकारच नाही आहे. म्हणजे ते युद्धातून बाहेर पडण्याकरता आता काहीतरी स्वतःकरता पळवाट ही तयार करता आहेत. आता ती कशी होईल त्याच्याविषयी आपण बघूया. तर हे अजून काही शस्त्र त्यांची ही बघा, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची. मी याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण या सगळ्या स्लाइड्सवरती जर बोलायचं म्हटलं त्याला वेळ लागेल. फक्त मी एक मिनटं मात्र इस्रायलविषयी बोलणं भाग आहे. इस्रायल हा अतिशय फोकस देश आहे आणि ते अगदी क्लिअर आहेत. त्यांना याच्यात लेबनॉनमध्ये जे पूर्ण हिजबुल्ला आहे त्याला पूर्ण बर्बाद करायचं आहे. आणि हिजबुल्लाची जी ताकद आता दिसते आहे, एवढी ताकद असेल असं इस्रायलला पण वाटलं नव्हतं. आणि म्हणजे इस्रायलची जी गुप्तहेर संस्था मोसाद वगैरे आहे, अतिशय पॉवरफुल असं त्यांचं ह्युमन इंटेलिजन्स आहे. पण दे हॅव बीन सरप्राईज्ड बाय द स्ट्रेंथ ऑफ हिजबुल्ला. आणि आता हुतीज जे तर चुपचाप बसलेले होते, ज्या पद्धतीने डावपेच वापरता आहेत, तर म्हणजे हे युद्ध जे आहे थोडं लांबणार आहे असं काही म्हणता येणार नाही. म्हणजे स्लो बिल्डिंग नावाचा जो प्रकार आहे तो सुरू राहील. तर इस्रायल मात्र इन अ फोकस्ड मॅनर दे आर ट्राईंग टू सॉर्ट आउट हिजबुल्ला. आणि जमलं तर हुतीज, आणि जमलं तर अर्थातच जेवढी ताकद त्यांना इराणची कमी करता येईल तेवढं त्यांच्याकरता चांगलं आहे. असं म्हणजे इराणचं नुकसान किती झालं आहे असं जर आपण विचारलं त्याच्यावरती जरा 2 स्कूल्स ऑफ थॉट. एक म्हणतं 80% झालं आहे, म्हणजे आणि दुसरं म्हणतं की इराण आता स्टोन एजमध्ये गेलेलं आहे, म्हणजे पाषाण युगात गेलं आहे. आता खरं काय खोटं काय, तुम्ही कुठले पेपर वाचता आहात, अल जजीरा वाचता आहात की हे वाचता, त्याच्यावरती ते आहे. परंतु एवढं नक्की की जे नुकसान झालं याच्यावरती एकमत नाही आहे आणि 2 एक्स्ट्रीम स्कूल्स ऑफ थॉट आहेत. म्हणजे पण म्हणायचा अर्थ एवढाच की इराणकडे लढण्याची क्षमता अजूनसुद्धा पुष्कळ दिवस आहे, हे लक्षात यायला पाहिजे. तर मी इतकंच याच्यावरती सांगतो. ऊर्जा युद्ध किंवा एनर्जी वॉर जे आहे, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच काम करायला पाहिजे, याच्याविषयी काही डाऊटच नको. आणि याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर मी आता दिलेलं आहे आमच्या भारतीय सैन्याचं एक ब्रीदवाक्य आहे की सेफ्टी ऑन द वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज एव्हरी टाईम वगैरे. म्हणजे आणि युअर मोस्ट ईज कम्फर्ट सेफ्टी कम्स लास्ट ऑलवेज एव्हरी टाईम. म्हणजे देश प्रथम आणि आम्ही नंतर, हे थोडक्यात त्याचा अधिकार आहे. अनफॉर्च्युनेटली आज भारताच्या मीडियामध्ये किंवा राजकीय पक्षामध्ये अनेकांना वाटतं की चांगलं होईल की एकदम आपल्याला बातमी मिळाली की पेट्रोलच्या किमती 10 रुपयांनी वाढल्या. बघा आम्ही सांगत होतो वाढल्या. अनेकांना वाटतं जर गॅस आता लंबी लाईन झाली तर किती छान वाटेल. अनेकांना वाटतं की म्हणजे काहीतरी वाईट घडायला पाहिजे या देशामध्ये, जे पुरेसं वाईट घडत नाही आहे हे त्यांचे दुर्दैव आहे. म्हणजे वाईट घडते म्हणजे आता इमॅजिन करा की 50 लाख LPG सिलेंडर्स रोज बुक व्हायचे आणि त्याची एकदम संख्या वाढली ते 92 लाख झाली. याचा अर्थ काय झाला, 42 लाख भारतीय हे दुष्प्रचार किंवा अपप्रचार युद्धाचे बळी पडले. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. लोकांनी पेट्रोल लावायला सुरुवात केली, म्हणजे पेट्रोल मोठे मोठे कॅन घेऊन लोक यायला लागले. आपण जर कधी म्हणजे मी या विषयावरती काय बोललो आहे हे आपण ऐकलं असेल की अशी माझी काही अपेक्षा नाही की मी काय बोलतो ते. पण पहिल्या दिवसापासून मी सांगतो आहे, तुम्हाला जरी आंघोळ करायला जरी तेल पाहिजे असेल तरी तुमच्याकडे तेल आहे. इतकं तुमच्याकडे तेल आहे. याचं कारण असं की भारताकडे जवळजवळ 65 दिवसाचं स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह हे तेल आहे. म्हणजे 65 दिवस जर तुम्हाला तेल नाही मिळालं तर ते तुमच्याकडे देशाच्या आत आहे, त्याला स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हटलं जातं. दुसरी गोष्ट आपल्याला कल्पना पाहिजे, आपण 15 ते 20 दिवसाचं तेल हे जे मोठे देश आहेत म्हणजे ओमान वगैरे त्यांच्याकडे आपण रिझर्व्ह ठेवतो. गरज पडली तर त्यांना ते देणं त्या किमतीने भाग असतं. म्हणजे 65 प्लस अजून 20. तिसरी गोष्ट अशी की आपल्याकडे रिफायनिंग कॅपॅसिटी जी आहे, वी आर द 4th लार्जेस्ट रिफायनर्स इन द वर्ल्ड. म्हणजे आपल्याला जर समजा दिवसाला भारताला X लिटर्स जर तेल लागत असेल तर आपल्याकडे तेल शुद्ध करण्याची जी कपॅसिटी आहे ती 3x आहे. म्हणजे तिप्पट तेल आपण रोज शुद्ध करतो. आणि ते शुद्ध करून काय करतो तर आपण ते युरोपला विकतो. ठीक आहे ना. तर ते जर गरज पडली तर काही दिवस आपण जे आपले एक्सपोर्ट्स आहे ते थांबवू शकतो, कारण आपल्याकडे प्रचंड अमाऊंटमध्ये तेल अवेलेबल आहे.
तर तेलाचा काही इश्यूज नाही आहे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत प्रश्न आहे गॅसचा, गॅसचे जे हे आहे आपलं स्टॉकिंग आहे ते त्या मानाने कमी आहे, म्हणजे ते जवळजवळ 20-25 दिवसाच्या आसपास आहे. परंतु जो गॅस आपल्याकडे आहे तो म्हणजे PNG, पाईप नॅचरल गॅस. आता आपण पुण्यामध्ये आहात, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या सोसायटीजमध्ये तो गॅस येऊन पोचलेला आहे पटकन PNGचं हे घ्या. उगीचच्या उगीच PNG आला की लगेच तुमचं जे LPG कनेक्शन सरेंडर करा आणि देशाला काहीतरी मदत करा. काही जास्त काळजी करू नका की म्हणजे PNG पण पाहिजे आणि 2-3 सिलेंडरसुद्धा पाहिजे, त्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणजे अनेकांना बायकांना येऊन जातं की जर सिलेंडरचं हे नसेल लागलं. एक मागच्या 7 दिवसापूर्वी एक गंमत झाली. गंमत म्हणजे गंमत म्हणता येणार नाही. माझ्या एका मित्राच्या बाहेर पोस्टिंग आलं तर त्याला मी मदत करायला गेलो होतो. तर सामान एका वेअरहाऊसमध्ये होतं पुण्याच्या बाहेर. तर तिथे गेलो मी, त्यांनी सामान तिथे ठेवलं होतं आणि ते सामान त्याला जिथे पोस्टिंग झालं तिथे पाठवायचं होतं. तर त्याला मदत करायला मी पण गेलो होतो. टू कट द स्टोरी शॉर्ट, तिथे मी 500-600 सिलेंडर्स बघितली. अरे म्हटले कशा करतात? म्हणजे साहेब सगळेजण येऊन सिलेंडर ठेवून जातात. म्हणजे प्रत्येक, कारण आता म्हणजे खास तर ज्याला रेस्टॉरंट म्हणा, हे म्हणा ते म्हणा, आपापले रिझर्व तयार करण्याकरता त्यांनी विनाकारण सगळं घेऊन ठेवलेलं आहे की ज्याची खरोखर गरज नाही. तर एनिवे PNG वापरा. इंडक्शन, आता सरकार प्रयत्न करते आहे की तुम्ही आता इंडक्शन कॉईल वापरायला पाहिजे. म्हणजे सरकार आता म्हणते की तुम्ही इलेक्ट्रिसिटीवरती कुकिंग करा, कारण इलेक्ट्रिसिटीची आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज चीपर दॅन म्हणजे गॅस किंवा हे, ठीक आहे. आणि विथ सोलर एनर्जी तर त्याच्यामुळे ते अजूनच जास्त चीप झालेलं आहे. तर ते सगळं जरा करा. एवढा प्रॉब्लेम नाही आहे जेवढा तुम्हाला वाटतो. आणि म्हणजे बाकीचे कसं तेल वाचवायचं त्याच्याविषयी आपण बोलू. प्लस पुष्कळ पॉलिसीज आर इन प्लेस. बायोफ्युएल आहे, इथेनॉल ब्लेंडिंग आहे वगैरे वगैरे. तर ते त्याच्याविषयी आत्ता बोलायला नको. परंतु जेवढं घाबरून जायला कारण नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. फक्त एक चांगली गोष्ट अशी की सगळ्या जगावरतीच दुष्परिणाम होतो आहे. आणि सगळ्या जगावरती दुष्परिणाम कसा होतो आहे तर जगाची अर्थव्यवस्था 4% वाढायच्या ऐवजी 3.5% वाढणार आहे. म्हणजे त्याचा रेट ऑफ ग्रोथ कमी होतोय. चीनची अर्थव्यवस्थेचा वेग कमी होणार आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वेग अजून कमी होणार आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जिंकले कारण त्यांना मेक अमेरिका ग्रेट अगेन याच्यावरती ते आले होते. आता तो वेग कमी होणार आहे. तर कम्पॅरेटिव्हली आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याचा वेग हा जवळपास तेवढाच राहणार आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की तो वेग वाढेल. म्हणजे मी इकॉनॉमिस्ट नाही किंवा आहे, ठीक आहे ना, पण इकॉनॉमीविषयी कळायला इकॉनॉमिस्टच पाहिजे असं काही नसतं बरं का. चुकीच्या कल्पना मनामध्ये नको. आपल्याला कल्पना असायला पाहिजे की आपले फायनान्स मिनिस्टर, त्यांना इकॉनॉमीविषयी काही फारसं माहिती नाही आहे, पण शी इज वन ऑफ द बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन द वर्ल्ड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर आहेत ते इकॉनॉमिस्ट नाही. कल्पना आहे आपल्याला. आणि ही इज वन ऑफ द बेस्ट गव्हर्नर्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. तर कॉमन सेन्स अप्रोच नावाचा सुद्धा प्रकार आहे, त्याने खूप फरक पडू शकतो. म्हणजे असं मला म्हणायचं नाही की सगळे जे कोखले इन्स्टिट्यूट वगैरे काही खराब काम करतात असं नाही म्हणायचं मला. पण म्हणजे कॉमन सेन्स अप्रोच सुद्धा वर्क होतो. आणि डिपेंड्स की तुमचं डोक्याची लेवल काय आहे ती. म्हणजे पण सध्या ही जे 2 टॉपमोस्ट इकॉनॉमिस्ट आहेत देशाकरता, निर्मला सीतारामन म्हणा किंवा RBIचे गव्हर्नर म्हणा, ते जगातले सर्वात चांगले आहेत. हे जगाने ॲक्सेप्ट केलं बरं का. हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके. तर आता जगामध्ये खूप गडबड चाललेली आहे, त्या मानाने आपण गडबड बऱ्यापैकी हे केलेली आहे. आणि हे जे आहेत आपले डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी मला खूप आनंद आहे. कारण हे म्हणतात की मी भारताला महान बनवतो आहे. कारण का बनवत आहे ते, पहिले सगळे आमच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेला आम्ही SSC पास झालो, सगळे हुशार मुलं IIT पास झालं की पुढचं विमान पकडून लगेच कुठे, अमेरिकेमध्ये. एक जण थांबणार नाही, मी सोडून माझ्या वर्गामध्ये, म्हणजे ठीक आहे. परंतु आता ते तिकडे येऊ देत नाही आहेत, स्टुडंटना येऊ देत नाही आहेत. अनेक अमेरिकनचे भारतातले आहेत, ते परत याचा हे करतायत. म्हणजे मी तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करत नाही आहे. लक्षात ठेवा, सोन्याची लंका दुबई, तिथे जवळजवळ दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये जवळजवळ 95,000 कोटी रुपये भारतीयांनी गुंतवले. जर तुम्ही मुंबईमधले राहणारे श्रीमंत माणूस असाल आणि जर तुमच्याकडे दुबईमध्ये जर सेकंड होप नसेल तर तुम्ही श्रीमंत नाही. तुमचं स्टेटसच काही नाही की. आणि जर तुम्ही शनिवारी रविवारी दुबईला गेला नाही तर तुम्ही कोण. हे तुम्हाला मग सोसायटीमध्ये एवढा मान मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. कारण शनिवार रविवार झाला की पुणेकर कुठे जातात, लोणावळा, खंडाळा किंवा म्हणजे काय कोकण वगैरे. तर जर तुम्ही मुंबईत असाल तर दुबईला जायलाच पाहिजे. म्हणजे तसंच तर दुबईमध्ये
आता दुबईची हाल अत्यंत खराब झालेली आहे, तर त्याच्यामुळे अनेक GCC, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, अनेक गोष्टी या भारताकडे येत आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर एक तो वेगळाच विषय होईल. परंतु एक लक्षात ठेवा की आपलं जे जिओ पॉलिटिकल लोकेशन असतं त्याचा आपण वापर करायला पाहिजे. सगळे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, होर्मुज 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 होर्मुज. म्हणजे होर्मुजचं पुराण इतकं वाढलेलं आहे की प्रायमरी शाळेतला मुलगा सुद्धा त्याच्याविषयी तुम्हाला 1 तास लेक्चर देऊ शकेल. ठीक आहे, की 1 तास होर्मुज म्हणजे काय. मैं क्लास 1A का विद्यार्थी हूँ, मेरी क्लास टीचर का नाम है ये मैम, फ्रांसिस मैम, और होर्मुजची लढाई सुरू. तर म्हणजे इमॅजिन करा, फर्स्ट क्लासमध्ये लोअर KG अपर KGमध्ये होर्मुजचं ते डिस्कशन सुरू आहे सध्या. ठीक आहे, पण मला त्याच्याविषयी बोलायचं नाही. मला कशाविषयी बोलायचं आहे की आपण बघाल तर अंदमान निकोबार आयलंड आपल्याला जर दिसत असतील तर नीट डोळे जरा फोकस करा. राईट साईडला आहे तिथे, आणि जिथे मलेशिया किंवा सिंगापूर लिहिलेलं आहे तिथे आहे ती जी समुद्रधुनी आहे त्याला मलक्काची समुद्रधुनी असं म्हटलं जातं. मलक्का, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या मध्ये असलेली जी समुद्रधुनी आहे त्याला काय म्हटलं जातं, मलक्का. तिथे लिहिलं पण आहे, तर तुम्हाला पाचावं नीट लागेल. तर मला हे तुम्हाला मी दाखवतो कशा करता. तर चीनचा 85% व्यापार हा इथनं होतो. तर लढाई झाली तर आपण चीनचा व्यापार हा इथे थांबवू शकतो, आणि त्याकरता भारतीय सैन्याची एक ब्रिगेड अंदमान निकोबारमध्ये आहेत. आपली 4 मोठी विमानतळं, डिग्लीपूर असो की पोर्ट ब्लेअर, म्हणजे त्याला आता स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव देण्यात आलेलं आहे, किंवा कार निकोबार किंवा हे आहे वगैरे वगैरे. परंतु दुर्दैवाने भारतीयांचे सर्वात मोठे शत्रू हे चीन आणि पाकिस्तान नाही. भारतीयांचे शत्रू हे जास्त आतलेच लोक हे जास्त आहेत. आणि आपल्याला कल्पना पाहिजे, ज्या अंदमान निकोबार आयलंड जर तुम्हाला नीट दिसत असेल तर त्याच्या खालती एक भाग आहे, त्याचं नाव आहे ग्रेट निकोबार आयलंड. तिथे भारत सरकार किंवा आपला देश एक ट्रान्सशिपमेंट हब तयार करतो आहे. आणि ट्रान्सशिपमेंट हब म्हणजे काय की आपल्याकडे जे तेल वगैरे येतं ते येतं VLCC मध्ये, म्हणजे व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर्समध्ये येतं. अनफॉर्च्युनेटली जी आपली बंदरं आहेत तिथे एवढी ती खोल नाही आहेत, मग तिथे मोठ्या क्रूड कॅरियर तिथे येऊ शकत नाही. तर मग केलं काय जातं, या मोठ्या बोटी येतात या तर सिंगापूरला किंवा श्रीलंका, म्हणजे तिथे आपल्या कोलंबोला, आणि तिथे मोठ्या VLCC मधून ते मधल्या साईजच्या VLCC मध्ये ते ट्रान्सफर करतात आणि मग त्या भारताच्या बंदराकडे येतात. परंतु जर हे कार निकोबार जर ट्रान्सशिपमेंट हब म्हणून तयार झालं तर हे हजारो कोटी रुपये आपण वाचवू शकतो. पण त्याच्याकरता एन्व्हायरमेंटच्या नावाखालती पर्यावरणवादी त्याला थांबवत होते. परंतु तो विषय आता ते पुढे चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. आणि हे आहे व्यापाराचे मार्ग. आणि आपण बघाल तर हे जे तुम्ही जे चोक पॉईंट्स आहेत, तुम्ही चोक पॉईंट बघा, ही लढाई चोक पॉईंट्सची आहे. म्हणजे काय, समुद्रधुनीची लढाई आहे. तुम्ही गल्फ ऑफ होर्मुजवरती बघितलेली आहे. बार्बेल मंडप मी तुम्हाला आत्ता मगाशी बोललो होतो त्याच्याविषयी आहे. मग तुम्ही इथे बघा मलक्का किंवा मलक्का स्टेट बघा, तिथे सुंदरा स्टेट वगैरे. आपण जर बघाल तर भारताचं जे जिओ पॉलिटिकल लोकेशन आहे खूप चांगलं आहे. आपण अनेकांना अनेक ठिकाणी अडवू शकतो. आणि खिंडीचं महत्त्व काय आहे, खैबर खिंड किती महत्त्वाची होती, पावनखिंड किती महत्त्वाची होती, याच्याविषयी मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे ना. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एवढी आक्रमकता दाखवून गरज पडली तर आपण अनेकांना थांबवू शकतो. 2 मिनटं हे युद्ध आणि पाकिस्तान यांच्याविषयी बोलणं गरजेचं आहे. एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला अनेक विद्वान गंभीर चेहरे करून, चेहरा गंभीर करावा लागतो जर तुम्ही टीव्हीवरती डिबेटला गेला तर, की त्यावेळी तुम्ही ज्ञानी आहात असे लोकांची समजूत होते आणि सांगत होते अतिशय भयंकर घटना आहे. म्हटलं काय झालं, म्हणजे असं आहे की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये करार झालेला आहे, आणि त्या कराराप्रमाणे जर सौदी अरेबियावरती हल्ला झाला तर पाकिस्तान त्यांना मदत करेल, आणि पाकिस्तानकडे असलेले न्यूक्लिअर बॉम्ब्स हे त्याकरता वापरले जातील. किती भयंकर. म्हटलं अहो ते वापरणार नाही. आणि नाही साहेब, तुम्ही म्हणता पाकिस्तानच्या म्हणतात वापरतील. म्हटलं तर आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे ते. तुम्ही माझ्या साहेब नाही वापरलं, बाकी म्हणतात वापरतील. ठीक आहे. तर ते झालं. आणि त्याला नाव देण्यात आलं इस्लामिक नेटो. नेटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. हे जगातलं मोस्ट पॉवरफुल मिलिटरी अलायन्स होतं जे दुसऱ्या महायुद्धात तयार झालं. पण सध्या नेटोचं काम काय आहे तर युरोपचं रक्षण करणं रशियाच्या हल्ल्याविरुद्ध. पण आता नेटोची परिस्थिती सध्या काय आहे तर असं म्हटलं जातं, नेटो हॅज रिप्लेस्ड टँक्स विथ थिंक टँक्स. नेटो हॅज रिप्लेस्ड टँक्स विथ
थिंक टँक्स, म्हणजे रणगाड्याच्या ऐवजी तिथे थिंक टँक्स आहेत, म्हणजे कुठल्याही विषयाचं पॉवरफुल विश्लेषण ते करू शकतात, पण लढण्याची त्याच्याकडे क्षमता नाही आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. युरोप म्हणजे त्यांनी इतकं दुसरं महायुद्ध लढलं, पहिलं महायुद्ध लढलं, युरोपमध्ये एक डिव्हिजनसुद्धा सैन्य ते रेज करू शकत नाही लढण्याकरता. आणि त्याच्यावरती एक अतिशय चांगलं स्टेटमेंट आहे मॅक्रॉन जे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत की नेटो इज ब्रेन डेड, म्हणजे ब्रेन डेड. त्याच्याकडे फक्त बोलू शकतात पण काही करण्याची क्षमता नाही. पण आता ते 4 वर्षापूर्वीचं होतं. आता त्यांची क्षमता थोडी वाढली, आता जवळजवळ 2 डिव्हिजन्स ते रेज करू शकतात अशा प्रकारच्या बातम्या आहेत. अमेरिकन त्यांना मदत करायला तयार नाही आहे. परंतु इस्लामिक नेटोवरती आपण परत येऊया. पाकिस्तान, मग आता सौदी अरेबियावरती भरपूर हल्ले होत आहेत, जवळजवळ 250-300 हल्ले झालेत. मग पाकिस्तान त्यांचं रक्षण करू शकलं का? नाही. का करू शकत नाही? कारण ते स्वतःच एका चक्रव्यूहात अडकलेले आहेत. तर त्यांनी जास्त काही गडबड करायचा प्रयत्न केला तर इराणला राग आहे. आणि इराण, आपण जो आपला पहिला नकाशा जर आपल्याला आठवत असेल तर इराण आणि पाकिस्तानची बॉर्डर एकमेकाला लागलेली आहे. त्यांची कॉमन बॉर्डर आहे ऑलमोस्ट अबाउट 1000 किलोमीटर्सची. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे ते आता असे अडकलेले आहेत की त्यांना काय करावं कळत नाही आहे. आणि सध्या ते म्हटलं जातात की पाकिस्तानचा वापर कुरिअर म्हणून केला जातो, इकडचे मेसेज तिकडे, तिकडचे इकडे. इन एनी केस डोनाल्ड ट्रम्प कोणाचंच ऐकत नाही, ते फक्त स्वतः ऐकतात. हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. म्हणजे ते ठीक आहे ना, त्यांना काय पाहिजे त्यांनाच माहिती नसतं. म्हणजे थोडेसे ते मेंटली अनस्टेबल आहे बरं का. म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे की त्यांची मेंटल हे कॉग्निटिव्ह डिसऑर्डर ही चेक करायला पाहिजे. कारण एक माणूस एकाच विषयावरती दररोज वेगळं कसं बोलू शकतो, हे जरा गडबड आहे. युद्ध केव्हा थांबेल, काय झालं वगैरे. आणि त्यांचे सगळे स्टेटमेंट्स रेकॉर्डेड आहेत, कारण आजकाल सगळं रेकॉर्डच होऊन जातं. तर अतिशय गडबड आहे. त्या माणसाला काहीतरी हा बरा नसावा असं वाटतंय. ठीक आहे. आणि म्हणजे इनफॅक्ट असं पण नेटवरती येत होतं की इराणियन लोकांनी डिक्लेअर केलं की आमचा नंबर 1, मॅडमने असा हात केला म्हणजे इनफ. ठीक आहे. हां, 5 मिनटं त्यांनी अलाउड केली आहेत. तर 5 मिनटं कोणी मोजायची तर ठरवा तुम्ही. ठीक आहे. तर मी असं करतो, आता T20 आहे आणि T20मध्ये प्रत्येक बॉलला शेवटच्या 6 मारावे लागते. तर मी घाईघाईने पुढे जातो. पाकिस्तानची हालात सध्या खराब आहे एवढंच आपल्याला कळायला पाहिजे. तैवानकडे दुर्लक्ष होतं आहे, अमेरिकेची ताकद कमी होते. तर यावेळेला त्याचा दुर्वापर करून चीन तैवानवरती हल्ला करेल का? भारताच्या मी समजलं की जराशी बोलत नाही, डोनाल्ड ट्रम्प विषय तर बोलत नाही आहे. जगावरती परिणाम खूपच वाईट झालेला आहे आणि याच्यामुळे हे सगळं जगाची अर्थव्यवस्था आता खूपच मागे पडलेली आहे. आणि आपण जर कॉस्ट बघा $6 to $8 million पर डे ही त्याची कॉस्ट आहे. की तुम्ही वेगवेगळ्या शस्त्रांची इथे कॉस्ट बघा की टॉमाहॉक मिसाईल $1.5 million, मग नंतर एअर पॉवर लॉसेस त्याची कॉस्ट किती आहे, गल्फ बेसिस जे डॅमेज झाले त्याची कॉस्ट किती आहे, मिसाईल्सची कॉस्ट वगैरे. तर आपण बघाल तर $200 बिलियन ॲडिशनल खर्च पहिलेच मागता येते. आणि दिस इज बेस्ड ऑन द प्रेझेंट थिंग. म्हणजे हे युद्ध अतिशय महागडं पडणार आहे. आपण फक्त कोणाविषयी बोलतोय? अमेरिकेविषयी. आणि इस्रायलचा प्रश्न वेगळा आहे, जगाचा वेगळा आहे, भारताचा वेगळा आहे. हे सगळं सोडून द्या. तर हे खूपच आहे. तर एनर्जी नावाचा जो प्रकार आहे हा एक मोठा भयंकर प्रकार आहे. ते एनर्जीला आपण कसं पुढे जायचं हे बघायला पाहिजे. तर याच्याकरता आपण आपल्या जमिनी सीमाचं रक्षण कसं करायचं, समुद्र सीमा, एअर स्पेस वगैरे. आणि याच्यामध्ये आपण जर बघाल तर हे जे आपले व्हेरियस पार्ट्स ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल सिक्युरिटी आहे तर त्याच्यामध्ये बघाल तर एनर्जी सिक्युरिटीमध्ये आहे. ठीक आहे. तर म्हणजे हा सुद्धा, तर आपल्याला नुसतं एनर्जी सिक्युरिटी म्हणून चालणार नाही. आपल्याला तिथे फूड सिक्युरिटी पण आहे, तिथे सप्लाय चेन सिक्युरिटीसुद्धा आहे, तिथे नार्कोटिक, म्हणजे अनेक गोष्टी आहेत. वन थिंग बाय इटसेल्फ इज नॉट गोइंग टू मेक यू विन. तर तुम्हाला व्हॉट यू रिक्वायर इज अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच. म्हणजे वेगवेगळ्या मिनिस्ट्री सगळ्यांनी फोकस करून आपल्या समोर असलेल्या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर हे सगळं जाऊ दे. एनर्जी सिक्युरिटी फक्त बघा, आपण 3rd हायेस्ट कन्झ्युमर ऑफ क्रूड आहोत, 3rd हायेस्ट, हे लक्षात ठेवा. आणि एनर्जी म्हणजे इकॉनॉमिक पॉवर वगैरे, एनर्जी म्हणजे कसं असतं हे सगळं तुम्हाला बघून कळलंच असेल की सायबर एनर्जी आहे, मॉडर्न फ्युअल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे वगैरे वगैरे. मग ग्लोबल चोक पॉईंट्स कसे आहेत, सध्या आपलं स्टेट कसं आहे याच्याविषयी मी थोडंसं बोललेलो आहे. आणि मग ऑइल सिक्युरिटी, गॅस सिक्युरिटी, इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी वगैरे हा एक मोठा विषय आहे. आणि आपण 85% ऑइल, 50% गॅस हे आपलं कमी आहे. आणि सध्या आपण 15 to 20% कोळसासुद्धा बाहेरने विकत आणतो आहे.
पण त्यात चांगली बाब अशी आहे की तर नक्षलिझम जवळजवळ खतम होत आहे आणि तसं झालं तर छत्तीसगडमध्ये जे कोळशाची भंडारं आहेत ते आपण वापरू शकू. इमॅजिन करा, जगातलं सर्वात मोठं कोळसा भंडार आपल्याकडे असूनसुद्धा आपण ते वापरू शकत नाही, कारण माझं जे पुस्तक होतं नक्षलवादावरती, त्याचं नाव होतं नक्षलवादाचे आव्हान, चीनचे भारताविरुद्धचे छुपे युद्ध. हे चीननी चाललेलं युद्ध होतं. त्यांना एवढी अक्कल आहे की मध्य भारतामध्ये काही माणसं मारून तिथे काही नक्षलिस्तान नावाचा देश काय वेगळा होणार नाही आहे, हे क्लिअर आहे. त्यांना तेवढी अक्कल आहे. परंतु त्याचा मुख्य उद्देश काय की तुम्हाला तुमच्याकडे असलेला कोळसा वापरता येत नाही. आपण कोळसा कुठनं आणतोय? ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, म्हणजे आणि आपल्याकडे असताना तर हे सगळे एनर्जी सेक्टरची भाग बघा. आणि आपला प्रचंड प्रमाणामध्ये जे तेल आहे ते गल्फमध्ये इथे 50% वेगवेगळे देश त्याच्यात दिलेले आहेत. म्हणजे ही स्लाईड छान असेल याची मला खात्री आहे. आणि मला खात्री आहे की आपण जे जर याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर मी 5 मिनिट त्याच्याविषयी बोलू शकतो, ठीक आहे ना. पण आपण बघून घ्या आणि छान आहे एवढं तरी म्हणा. ओके, कारण ते समजवायचं म्हटलं तर वेळ लागेल. तर आता ऑइल इम्पॉर्टन्स वगैरे, तर आपला जो एनर्जी मिक्स आहे तो सध्या असा आहे की कोळसा 48%, मग 6% गॅस, 12% रिन्युएबल आणि 28% ऑइल. हे म्हणजे ओव्हरऑल एनर्जी त्याच्याविषयी हे आहे ते. आणि मग ते ऑपरेशन सिंदूरमध्ये याचा वापर कसा करण्यात आला होता. आपल्याला कल्पना असेलच की ऑपरेशन सिंदूरमध्ये मिसाईल्स फायर करण्याच्या शिवाय त्यांनी आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती सुद्धा सायबर हल्ले करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी आपल्या UPI सिस्टीमवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांना यश मिळालं नाही. तर हे सगळे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी आपण बोलू शकतो. म्हणजे हे आहे क्रूड आणि हे गल्फमधून कसं येतं त्याच्याविषयी ही माहिती आहे. पण चोक पॉईंट जी व्हलनरेबिलिटी आहे, मग ते स्टेट ऑफ मलाक्का असो की होर्मुझ असो की काय, ते इथे दिलेलं आहे. आणि याच्यानंतर की आपली जी गॅप आहे, आपल्याला जे पाहिजे आणि जे आहे तर ती गॅप ही वाढते आहे दुर्दैवाने. म्हणजे तसं म्हटलं तर रिन्युएबल एनर्जी आपली वाढते आहे, परंतु जी इम्पोर्टवाली जी गॅप आहे ती सुद्धा वाढते आहे. त्याचं कारण काय की आपली इकॉनॉमी वेगाने वाढते आहे, त्याच्यामुळे आपलं जे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे ते वाढतं आहे. तर त्याच्यामुळे एक देशाकरता चांगलं काय की जे तुम्हाला पाहिजे तर ते देशात बनलं, खास तर क्रूड ऑइल वगैरे, ते जास्त चांगलं होईल. पण जर तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलकडे गेला किंवा हायड्रोजन क्रांती जर झाली, ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणू शकतो, तर ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये एक मोठी क्रांती होईल आणि ती होईल असं वाटतं आहे. ब्राझीलसारखे देश इवन जे त्याचं इथेनॉल आहे त्याचं ब्लेंडिंग मोठ्या प्रमाणात करत आहेत, पण सध्या आपल्याकडे तेवढं इथेनॉल ज्या प्रमाणामध्ये अवेलेबल नाही. तर ऑइल सिक्युरिटी, गॅस सिक्युरिटी, इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी, क्रिटिकल मिनरल सिक्युरिटी वगैरे वगैरे, तर आपलं ट्रान्झिशन होतं आहे एनर्जीमध्ये. परंतु डिपेंडन्स मात्र बाहेरच्या गोष्टीवर अजूनसुद्धा वाढतच जात आहे, कारण आपलं इकॉनॉमिक रेट ऑफ ग्रोथ एवढा वाढतो आहे की त्याच्यामुळे एनर्जीची रिक्वायरमेंट जी आहे ती वाढते आहे दुर्दैवाने. पण ते आता कशी कमी होईल, तर आता हे बघा इन्स्टॉल कपॅसिटी किती आहे, अर्बनायझेशन कसं वाढतं आहे वगैरे वगैरे. तर म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज गोइंग टू बी द ऑइल ऑफ 21st सेंचुरी. 15 वर्षानंतर आपण या हॉलमध्ये लेक्चर होईल इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी आणि नॉट ऑफ ऑइल आणि गॅस सिक्युरिटी. मला खात्री आहे त्याचे 15 वर्षानंतर असतील त्यांनी विषय आधीच नोंद करून ठेवावा त्याच्याविषयी, ठीक आहे. ओके, मग आणि आत्ताच भारत सरकारने नवीन इलेक्ट्रिसिटी पॉलिसी तयार केलेली आहे. अतिशय सुंदर अशी ती पॉलिसी आहे, आपण जरूर वाचावी. आणि याच्यामुळे थोडक्यामध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी याच्यावरती जास्त भर देतो आहे. हायड्रोजनपासून मिळणारी एनर्जी आणि मुख्य डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आपल्याकडे एनर्जी जनरेशन ठीक आहे, परंतु त्याला ट्रान्समिशन लॉसेस म्हटलं जातं ते 40% आहे. ट्रान्समिशन लॉसेस म्हणजे काय की जेवढी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते तेवढी काही विकली जात नाही. इन युरोप हे लॉसेस फक्त 7 ते 8%, आपल्याकडे 40%. ही सरळ चोरली गेलेली इलेक्ट्रिसिटी आहे. आणि नुसती एक इलेक्ट्रिसिटी चोरण्याकरता किती इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते याची आपल्याला कल्पना असावी. म्हणजे ते आकडे टाकतात वगैरे, ठीक आहे ना. तर ते आपण 40% आपली इलेक्ट्रिसिटी चोरली जाते ग्रीडमधून, ते आपल्याला कळायला पाहिजे. तर ते कसं थांबायचं, डिस्कॉमला कसं ठीक करायचं, हे सगळे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. ही जी पॉलिसी अतिशय चांगली आहे. आणि मॅडम आता पुढच्या 3-4 स्लाईडमध्ये संपेल असं मला वाटतं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथनं मायकेल बंद करा. अनेक वेळा तुम्ही कधी TV चॅनलला गेला असाल ना, तर तिथे अतिशय मला एक अर्णब गोस्वामी म्हणून माणूस आहे, तो मला खूप आवडतो. तो
तर तो संध्याकाळी 9च्या नंतर 9-10 लोकांना तो टीव्हीवरती बसवतो आणि सगळेजण आरडाओरडा करत असतात, सगळ्यांचे माईक ऑफ असतात, एकच ऑन असतो तो म्हणजे अर्णब गोस्वामी. तर ती सिस्टीम मला अतिशय आवडते. सगळ्यांचा आरडाओरडा सुरू, पण आवाज फक्त एकच येतो, तो म्हणजे अर्णब गोस्वामी. तर ही सिस्टीम चांगली, ही सिस्टीम अनेक कॉलेजेसमध्ये अनेक व्याख्यानमालेमध्ये वापरली जातात म्हणजे की ज्याच्यामुळे मला थांबावंच लागतं. तर एनर्जी इम्पोर्ट, आपल्याला स्टोरेज ऑफ स्टोरिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी मोठं आव्हान आहे. आपण जर सोलर एनर्जी वाढली तर ती स्टोअर कशी करायची, त्याकरता कॉस्ट कमी करावी लागेल. ऑइल इम्पोर्ट्स आपण कसे करतोय ते बघा आपण. मग ट्रान्सपोर्टेशन एनर्जी कशी वाढते ते बघा. लॉंग टर्म स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. आपल्या रिफायनरीचं आपण रक्षण कसं करायचं ड्रोनपासून, त्याच्याशी बोलायला पाहिजे. हे सगळे या अनेक गोष्टी आहेत आणि ही ॲक्च्युली सर्वात शेवटची स्लाईड. आणि त्याच्यानंतर जर वेळ असेल तर आपण एक 5-10 मिनटं बोलू शकतो की ऑफ ऑल द गिफ्ट दॅट अ किंग कॅन गिव्ह, इट इज नॉट द गिफ्ट ऑफ गोल्ड, नॉट द गिफ्ट ऑफ लँड और अ गिफ्ट ऑफ काउ विच इज इम्पॉर्टंट, बट इट इज द गिफ्ट ऑफ सिक्युरिटी. तर देश जर सुरक्षित राहिला तर देश जास्त वेगाने प्रगती करू शकतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये आपण कम्पॅरेटिव्हली जास्त सुरक्षित आहोत, तर म्हणून पुष्कळ प्रकारची इन्व्हेस्टमेंट आता भारताकडे येत आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.